आपल्या सगळ्यांना नेमकं काय मिळालेलं आहे आणि याच्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळा जोडले जाणार आहेत अर्थतज्ञ अभय टिळक सर. स्टुडिओत माझ्यासोबत आता अर्थतज्ञ श्रीकांत लिमे सर आहेत. सर स्वागत आहे तुमचं. शेतकरी नेते अजित नवले सुद्धा आपल्यासोबत आहेत. अजित सर स्वागत आहे. खूप दिवसानंतर आपण भेटतोय. निमाच्या अध्यक्ष धनंजय बेडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर स्वागत आहे. त्याचबरोबर अर्थतज्ञ नरेश बोडके सुद्धा आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील. आपल्यासोबत IMCच्या उपाध्यक्षा सुनीता रामनाथकर मॅडम सुद्धा आहेत. स्वागत आहे तुमचं सुद्धा. पण मी आज या चर्चेची सुरुवात करण्याच्या पूर्वी जी कररचना आहे ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, अर्थात त्या कररचनेच्या बद्दल जाणून घ्यायचं आहे. काय नेमका त्याच्यात बदल झालेला आहे, नोकरदार आहे, मध्यमवर्गीय आहेत, या सगळ्यांना किती मोठा दिलासा मिळालेला आहे याच्याबद्दल आपण या तज्ज्ञांकडून समजून घेणार आहोत. सुरुवातीला जुनी कररचना काय आहे ती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि मी लिमे सरांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं समजून सांगावं आपल्याला की ही कररचना आणि त्यातले बदल नेमके कसे असणार आहेत. ग्राफिक्स बघूया पहिल्यांदा. सर प्लीज या, आपण एकदा समजून सांगूया की ही कररचना कशी असणार आहे आणि त्यातले हे बदल नेमके कसे असणार आहेत पुढच्या काळातले. नवीन कररचना उत्पन्न 8 लाख असेल, कर 0 असेल. नवीन कररचनेमध्ये 9 लाख उत्पन्नावर सुद्धा 0 कर असेल, जो आधी कर लागायचा तिथे. बरोबर. 10 लाख उत्पन्न असेल तरी 0 कर असेल. बरोबर. 11 लाख उत्पन्न असेल तरी 0 असेल. म्हणजे याच्या आधी 12 लाखापर्यंत कोणी मागणीच होती 10 लाखापर्यंतची. पण 12 लाखावर सुद्धा 0% कर्ज जे आहे कर असेल तो असेल, म्हणजे कर असणार नाहीये. पण 16 लाख रुपये उत्पन्न असेल तर 1,20,000 रुपये इतका कर तुम्हाला भरावा लागेल. तुमचं उत्पन्न 20 लाख असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये इतका कर भरावा लागेल. उत्पन्न 24 लाख असेल तर तुम्हाला 3 लाख रुपये इतका कर भरावा लागेल. 50 लाख उत्पन्न असेल तर 10,80,000 इतका कर भरावा लागेल. तर मग सर आता ही जी कररचना आपण बघितली यात मूलतः काय काय नेमके प्रामुख्याने बदल झालेले आहेत, सामान्यांसाठी हा किती मोठा दिलासा आहे? मुळात आधी आता जी नवीन कररचना आपण जे म्हणतोय तर ही नवीन कररचना गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षीपासूनच अस्तित्वात आलेली. बरोबर. त्यामुळे मुळात जुनी कररचना आणि नवीन कररचना आणि नवीन कररचनेत आता टॅक्सचे रेट्स आणि स्लॅब बदललेले आहेत. होय. सो आपण ज्यावेळेला जुनी कररचना म्हणतो त्यावेळेला ती अजूनही तशीच अस्तित्वात आहे. ती कशी आहे ते पण सांगतो. जुनी कररचनेप्रमाणे 2.5 लाखापर्यंत उत्पन्न त्याच्यावरती कर नाही. 2.5 लाख ते 5 लाख वरती 5% टॅक्स होता. 5 लाख ते 10 लाख हे बघा आपण जुनी नवीन कररचना दोन्ही घेतली. बरोबर. आता ही जी आहे तर ह्याच्यामध्ये ओल्ड टॅक्स रिजिम म्हणजे ही जुनी कररचना म्हटलंय. याच्यामध्ये 3 लाखावरती आणि 0 ते 4 लाखावरती आता त्यांनी हे जे लिमिट आहे 3 लाख हे जुन्या कररचनेप्रमाणे होतं. ओके. त्याच्यानंतर 3 ते 5, 5 ते 10 आणि 10च्या पुढे 3 ते 7 मध्ये नाही. हे जुनी कररचना नाही आहे, हे नवीन कररचनेतले गेल्या वर्षीचे रेट आहे. जुनी कररचना हा शब्द इथे याच्याऐवजी नवीन कररचना गेल्या वर्षीचे रेट. गेल्या वर्षीचे. त्यामुळे बेसिकली मी परत एकदा सांगतो, जुनी कररचना आणि नवीन कररचना. तो जुन्या कररचनेचे रेट हे मी सांगतोय तसे आहेत. 0 ते 2.5 लाख 0, 2.5 ते 5 लाख 5%, 5 ते 10 20% आणि 10 लाखाच्या पुढे 30%. ही झाली जुनी कररचना. बरोबर. त्याच वेळेला नवीन कररचना अस्तित्वात आली. त्याच्यामध्ये आता दाखवलं तसं 0 ते 3 0%, 3 ते 7 5%, ओके, 7 ते 10 10%, 10 ते 12 15%, 12 ते 15 20%. हे गेल्या वर्षीचे रेट होते. ह्या नवीन कररचनेमध्ये यावर्षी स्लॅब मध्ये पण चेंज केला आणि रेट मध्ये पण चेंज केला.
त्यामुळे आपण ज्यावेळेला जुनी म्हणजे आरसीसी किंवा बघणाऱ्या आपल्या व्ह्युअर्सचा गोंधळ व्हायला नको, कारण काही लोक अजूनही जुनी कर रचना फॉलो करतायत. ते 2.5 लाख ते 5 लाख, 5 ते 10, 10च्या पुढे असं, 5 ते 10, 10च्या पुढे असं फॉलो करतायत. काही व्यावसायिक आहेत, काही जे बिझनेस करणारे लोक आहेत, ते जुनी कर रचना फॉलो करतायत. बरं, पण आता ज्यांना नवीन कर रचना घ्यायची असेल त्यांना ती घेता येईल? हो, एकदा तो ऑप्शन आहे त्यांना. फक्त एकदाच ऑप्शन आहे की तुम्ही जुन्या कर रचनेत नवीन कर रचनेत यायचं आणि परत तुम्हाला रिव्हर्ट नाही करता येणार आहे. बरं, त्यामुळे गेल्या वर्षीच हा ऑप्शन पहिल्यांदा त्यांनी जुनी कर रचना मॅन्डेटरी केली होती. आणि जर का तुम्हाला नवीन घ्यायची असेल तर एक वेगळा फॉर्म द्यायचा होता डिक्लेरेशनचा. गेल्या वर्षी त्यांनी चेंज करून नवीन कर रचना बाय डिफॉल्ट केली आणि जुन्यात जायचं असेल तर डिक्लेरेशन द्यायचं होतं, असं केलं होतं. तर आता बाय डिफॉल्ट नवीन कर रचना आहे. सो नवीन कर रचनेत यावर्षी झालेले स्लॅब मध्ये बदल आहेत आणि रेट मध्ये बदल आहेत. त्यामुळे आपण जुनी कर रचना ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ती 2.5 लाख, 5 लाख, 10 लाख हेच डोक्यात ठेवूया. नवीन कर रचनेमध्ये 0 ते 3, 3 ते 7 वगैरे जे होतं ते आता 0 ते 4, म्हणजे आता जे आजच्या बजेटमध्ये झालं ते 4 ते 8, 8 ते 12, 12 ते 16, 16 ते 20, 20 ते 24 आणि 24च्या पुढे 30%. मी विचारणार आहे सर तुम्हाला आता याबद्दल की प्लीज बसा सर. आणि आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की आज अर्थतज्ञ या सगळ्या बजेटकडे कसं पाहत आहेत. अभय टिळक सर आपल्या सोबत आहेत. सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अभय सर, तुम्ही आजच्या या बजेटकडे कसं पाहता आणि मला मार्किंग सुद्धा हवं आहे तुमच्याकडनं. 10 पैकी किती? मी खरं सांगू का, मी याला 10 पैकी 6.5 मार्क देईन. बरं, आणि का? याचं कारण असं आहे की या संपूर्ण अर्थसंकल्पाच्या ज्या विशेषतः जो कर रचनेमधले जे बदल आहेत त्याचा पाया असा आहे की अलीकडच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमधली मागणी ही मंद राहिलेली आहे आणि मागणी मलूल असल्यामुळे विशेषतः खाजगी गुंतवणुकीला कुठेही चालना मिळत नाहीये. आणि म्हणून आम्हाला जर उत्पन्नामध्ये म्हणजे ज्याला आपण क्रयशक्ती म्हणतो किंवा ज्याला आपण डिस्पोजेबल इन्कम म्हणतो त्याच्यात जर लोकांच्या वाढ करता आली तर जो म्हणजे बचत झालेला जो वाढीव पैसा सर्वसामान्यांच्या खिशामध्ये राहील तो बाजारपेठेमध्ये येईल, त्याला पाय फुटतील, त्यातनं मागणी वाढेल, त्यातून गुंतवणुकीला चालना मिळेल. हा पायाभूत गृहीतक या सगळ्या भूमिकेच्या मागे आहे. त्यामुळे हा जो संपूर्ण कर रचनेमधला बदल आहे त्याचं इकॉनॉमिक किंवा आर्थिक तर्कशास्त्र हे आहे. मला फक्त म्हणजे माझा मुद्दा फक्त मी पूर्ण एवढ्या करता करतो की ही सगळी भूमिका जी आहे ना ती भूमिका अशी आहे की मध्यम वर्गाच्या खिशामध्ये आपण जास्ती पैसा ठेवला करामध्ये त्यांना सवलत देऊन की ते मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक म्हणजे खरेदीला बाहेर पडतील. म्हणजे एकूण 140 कोटी आमचा जो लोकसंख्येचा देश आहे त्याच्यापैकी प्रत्यक्ष करांच्या जाळ्यामध्ये येणारे जे 5-7% लोक आहेत त्यांच्याच क्रयशक्तीवरती किंवा त्या क्रयशक्तीमध्ये भर झाल्यामुळे एकूण अर्थकारणाचा गाडा हा गती पकडेल हे गृहीतक मला जरा थोडं अवास्तव वाटतं. म्हणून मी याला 6.5 मार्क दिलेले आहेत. बरं, ठीक आहे, तुम्ही 6.5 मार्क देताय. आपल्यासोबत निमाचे अध्यक्ष धनंजय बेडे सर आहेत. सर, तुमची आजच्या या बजेटच्या बद्दलची आज विश्लेषणात्मक कमेंट मला हवी आहे आणि तुम्ही या बजेटला किती मार्क देताय हेही सांगा. उद्योगाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं आणि स्पेसिफिकली एमएसएमईच्या बाबतीमध्ये ते एमएसएमईची संपूर्ण व्याख्याच त्यांनी यावेळेस बदललेली आहे का त्याची टोटल टर्नओव्हर आणि इन्व्हेस्टमेंट याचे जे पॅरामीटर्स होते ते काही ठिकाणी 2 पट काही ठिकाणी 2.5 पट केलेले आहेत. त्याच्यामुळे एमएसएमईची व्याख्या खूप मोठ्या प्रमाणात बदलून गेल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एमएसएमईचे बेनिफिट्स घेण्याकडे जो काय ओढा होता किंवा ज्या इंडस्ट्रीजला बेनिफिट इन्सेंटिव्हच्या रूपाने मिळत होता तो मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. आणि एमएसएमई आता 36% जवळपास मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 36% वाटा हा एमएसएमईचा आहे आणि 7.5 ते 8 कोटीहून जास्ती आपण रोजगार एमएसएमईच्या माध्यमातून मिळतोय. आणि अशा पार्श्वभूमीवर एमएसएमईला दिलेला हा जो बेनिफिट आहे स्टार्टअपला जे लिमिट संपत होतं ते पुन्हा वाढवून दिले, 10,000 कोटीची नवीन केलेली तरतूद. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर एकंदरीत बघितलं तर बऱ्यापैकी इंडस्ट्रीला चांगलं असं म्हणावं असा मला हा अर्थसंकल्प वाटतो आहे. म्हणजे बूस्टर ठरेल असं तुमचं म्हणणं आहे. नक्की. आणि मार्क किती द्याल तुम्ही 10 पैकी? 10 पैकी 7 मार्क देईल मी. 7.
म्हणजे हा 70% विद्यार्थी आहे आज असं म्हणूया. ठीक आहे. मला सुनीता मॅडमकडे जायचं आहे. मॅडम, मी केवळ तुम्हाला इथं महिलांच्याबद्दल काय झालं हे विचारणार नाही, कारण तुम्हाला उद्योजिका म्हणून आम्ही इथे बोलवलं आहे. महिलांच्याबद्दल आपण बोलूया, कारण महिलांच्याबद्दल केवळ महिलांनीच बोलायचं हे काही योग्य नाही आहे. मी उद्योजक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. मला तुमच्याकडून मार्किंग पण हवं आहे आणि आजच्या बजेटकडे तुम्ही कसं पाहता, तुमची पहिली याच्याबद्दलची विश्लेषणात्मक कमेंट हवी आहे मला. मला हा बजेट आवडला. मी त्याला 7 मार्क पहिल्यांदाच दिलेत. माझ्या बजेट स्पीच मध्ये मी 7 मार्क बजेटला दिलेलेच आहेत. का माहिती, कारण की ह्या बजेटमध्ये लोकांच्याकडे पैसा हातात राहतो. म्हणजे जो पैसा टॅक्स मध्ये जात होता तो त्यांच्या हातात राहतो. त्यांनी कन्झम्पशन वाढतं. कन्झम्पशन वाढल्यामुळे त्यांना जीएसटी भरावा लागतो. त्या कन्झम्पशनमुळे ते गव्हर्नमेंटला काही नुकसान होत नाही. जीएसटीच्या मार्फत त्यांना पैसे परत मिळतात त्याचे. आणि सगळ्यांवर जीएसटी आहे. त्यामुळे आम्ही जे लोक जे स्पेंड करतात, जे लोक जे खर्च करतात त्याच्यावर जीएसटी भरतात, ते जीएसटी टॅक्स परत त्यांना गव्हर्नमेंटला मिळतो. आणि कन्झम्पशन वाढल्यामुळे सगळा इकॉनॉमी अशी वरती येते, म्हणजे वाढते. त्या लोकांना जरा हौस मौस करायला पैसे मिळतात. ते पैसे कशासाठी खर्च करतील? ते एज्युकेशन चांगले देतील मुलांना, ते ट्रॅव्हल करतील त्या पैशांवर, ते वस्तू आणतील त्या पैशांवर. तर सगळीकडे ते पैसे खर्च जेव्हा होतील तेव्हा त्याचे सेकंडरी और इनडायरेक्ट टॅक्सेस गव्हर्नमेंटला मिळतीलच. आणि वर लोकांची आवडती सगळी इच्छा पूर्ण होतीये. त्यामुळे लोक खुश आहेत. त्यामुळे मी खुश आहे. बरं. पण मला श्रीकांत सरांना विचारायचं आहे. मला नवले सर येतो मी तुमच्याकडे, पण लोक खुश आहेत. खुश होण्यासारखी परिस्थिती आहे लिमये सर? नक्कीच. कारण तुम्ही जर पाहिलं तर 2010 सालापासून 10 लाखाच्या वरती 30% टॅक्स होता. आणि या बजेटमध्ये आता तो 24 लाखाच्या वरती 30% गेला आहे. आणि ओव्हरऑल इन्फ्लेशनचा रेट जर आपण 2010 पासून एक 7-7.5% जरी पकडला तरी सुद्धा आजच्या घडीला 2024 साली त्या इन्फ्लेशनच्या रेटप्रमाणे 10 लाखाचं व्हॅल्यू जर म्हटली तर ती आज एक 25 लाख रुपये होतीये. आणि त्या बॅकग्राऊंडवरती मग 25 लाख म्हणजे 10 लाखात जर का लिमिट इतके वर्ष ठेवून 30% तो मनुष्य टॅक्स भरत होता, तर त्याच्या हातामध्ये जो खेळणारा पैसा होता तो टॅक्सच्या रूपाने खूप जात होता. आणि त्या बॅकग्राऊंडवरती इन्फ्लेशनचा इफेक्ट कुठेतरी मिटिगेट करण्याकरता 25 लाख रुपयाचं लिमिट जे केलेलं आहे ही वेलकम प्रोव्हिजन आहे. आणि त्याच्यानंतर बरेच कंप्लायन्सेस असे आहेत की TDS आणि TCS रिलेटेड की जे आत्ताच्या बजेटमध्ये आज आता कॉपी मिळाल्यानंतर पाहिल्यानंतर असं लक्षात येत आहे जे केलेले चेंजेस जे वेलकम आहेत. MSME मध्ये जो आता उल्लेख झाला त्या टर्नओव्हरमध्ये पण लिमिटमध्ये चेंज केल्यामुळे ती एक वेलकम प्रोव्हिजन आहे. सो ह्या पाहिल्यानंतर ओव्हरऑल एक आनंदाचं वातावरण आहे. कारण मध्यमवर्गीय आपल्याकडे जी लोकसंख्या आहे टॅक्स भरणाऱ्यांची ती खूप आहे. आणि त्या बॅकग्राऊंडवरती इतके वर्ष त्यांना असं एक म्हटलं जायचं तुमच्या मीडियाच्या थ्रू की पानं पुसली आणि त्यांना काही बेनिफिट दिले नाही. तर आता घवघवीत असं, आणि ते सुद्धा मोदी गव्हर्नमेंटचं जे 3.0 आता जे सरकार आलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षी हे दिल्यामुळे एक प्रकारचा बोनसच दिल्यासारखं झालंय. इलेक्शन आलेले असताना अशा प्रकारच्या घोषणा झाल्या तर आपल्याला काही नवल वाटत नाही. 2 टर्म मध्ये काही मिळालं नव्हतं मध्यम वर्गाला. सत्ता दिली होती मध्यम वर्गाने त्यांना, पण ही परतफेड केली त्यांनी यावेळेस तिसऱ्या ह्याच्यात, असं आपण म्हणू शकतो. बरं, ठीक आहे. मध्यम वर्गाच्या खिशात 4 पैसे खेळतील याची व्यवस्था तर सरकारनं केली आहे. पण अजित सर, ज्या प्रकारे या शेतकऱ्यांना, इथल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना, देशातल्या शेतकऱ्यांना तुमचं उत्पन्न दुप्पट होईल याच्यासारखं एक स्वप्न दाखवलं होतं, ती डेडलाईन गेली निघून. या बजेटच्या नंतर शेतकऱ्यांनी काय व्यक्त व्हावं, कसं व्यक्त व्हावं, तुम्ही शेतकरी नेते म्हणून कसं व्यक्त होता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्क किती देता? माझे सगळे पॅनलिस्ट मित्र ज्या वर्ग समुदायाचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यासाठी काही चांगलं काम या मोदी सरकारने या बजेटमध्ये केलं असल्यामुळे ते खुश होणं स्वाभाविक आहे. शेतकऱ्यांचं काय, हा मात्र आपल्या सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे. साधारणपणे 55% लोकसंख्या ही आज शेतीवर अवलंबून आहे. आणि त्या शेतकऱ्यांच्या खिशात जर पैसा आला असता तर मध्यमवर्गीय लोकांप्रमाणे त्यांनी सुद्धा तो बाजारात टाकला असता आणि त्यांनी सुद्धा अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असती. पण मग शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीचं काय केलंय?
काही आकडेच मी आपल्याला वाचून दाखवतो. एकूण जे शेतकऱ्यांसाठीचं जे बजेट आहे शेती आणि संलग्न सगळ्या व्यवसायांचं, त्याच्यामध्ये ह्या बजेटमध्ये 3,71,687 कोटी रुपयाची कपात यावेळी करण्यात आलेली आहे. शेतीचा उत्पादन खर्च कमी करावा यासाठी जी सगळी खतं आहेत त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडाईज करा अशी मागणी आम्ही करत होतो. या बजेटमध्ये मागच्या बजेटच्या तुलनेमध्ये 3,411 कोटी रुपये हे खतांच्या सबसिडीची कपात मोदी सरकारने या संदर्भामध्ये केलेली आहे. जे पीक विम्याच्या बद्दल आपण सुद्धा अनेक वेळा बोलत आलेला आहात. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं यासाठी पीक विम्याची नितांत गरज असते. आम्ही सर्वांनी याच्यावर खूप वेळा बोलून झालेला आहे. या पीक विम्याच्या योजनेमध्ये सुद्धा 15,464 कोटी रुपयावरून कपात करून ते 12,242 कोटी रुपयावर पीक विमा योजनेचं अलोकेशन सुद्धा आणलेलं आहे. आपण मला विचारलं की अण्णा तुम्ही किती मार्क देणार, त्या आमच्या बाबतच्या आनंदाचं काय करणार. आमच्या बाबतचं शेतीबाबतचं बजेट हे अशा प्रकारे जर कमी होणार असेल, त्यातून जर शेतकऱ्यांच्या खिशात येणारा पैसा हा अशा प्रकारे कमी होणार असेल तर त्यांची क्रयशक्ती घटल्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार हे अर्थतज्ञ आम्हाला समजून सांगणार आहे का. आणि म्हणून नाही, मी विचारतो ना मला अभय टिळक सरांना तेच विचारायचं आहे. अभय सर, ज्या प्रकारे ते सांगतायत की एका मध्यमवर्गीयांच्या खिशात 2 पैसे खेळतील याची व्यवस्था तर केलेली आहे, अच्छे दिन त्यांच्यासाठी आले असं आपण म्हणूया, ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यावरून. पण इथला जो मोठा शेतकरी वर्ग आहे तो मात्र या अच्छे दिन पासून लांब राहिलेला आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवरती नेमका काय परिणाम होईल? नाही, हा जो प्रश्न आहे हा अत्यंत खरा म्हणजे जटिल आहे आणि हा खरा मुख्य प्रश्न आहे. तसं जर आपण बघितलं तर या अर्थसंकल्पामध्ये शेतीवरती अर्थमंत्र्यांनी सुरुवातीला भाष्य केलं, पण ते भाष्य जे आहे ते अत्यंत तसं मर्यादित स्वरूपाचं आहे. म्हणजे प्रामुख्याने तिथे आपण जो आता विचार करतोय जे मिशन, यावेळी आपण एक बघितलं का, यावेळीच्या अर्थसंकल्पाचं एक वैशिष्ट्य असं आहे, अर्थसंकल्पीय भाषणामध्ये तपशील कुठलाच नाहीये फार. वेगवेगळी मिशन्स आम्ही करू, सरकार प्रयत्न करणार आहे, सरकार योजना करेल, ह्या रेल्वेच्या संदर्भात सर, मला एक गंमत अशी वाटली ज्याचा नाही, रेल्वेच्या बद्दलचं जे डिटेलिंग आपल्याला मिळायचं, माझा नवले सरांच्या मुद्द्याला मी प्लीज पूर्ण करा. हो, ते आता काय झालं, एकूणच या भाषणामध्ये आकडेवारी कुठेही जवळपास नाहीये. मी फक्त आपला जो मुद्दा नवले सरांचा मुद्दा आहे त्याला फक्त मी एक उत्तर जोडून देतो, मग आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळू. मला सगळ्यात गंमत काय वाटली की एक रुरल रेझिलियन्स आणि फार्मर्स स्ट्रेंथनिंग असा एक शब्द तिथे अर्थमंत्र्यांनी वापरलेला आहे. तिथे एक वाक्य फार गमतीशीर आहे, ज्याचा संबंध तुम्ही जो प्रश्न विचारताय की शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण दुप्पट करणार होतो, तिथे प्रश्न म्हणजे एक वाक्य असं आहे की शेतीमध्ये जी अंडर एम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे कुठेतरी अर्थमंत्री असं सूचित करताय की आधीच 55% आमचं मनुष्यबळ हे शेतीवरती अवलंबून आहे आणि तरी सुद्धा शेतीमध्ये आणखी मनुष्यबळ दिसून घेण्याची क्षमता जणू काय आहे असं गृहीत धरून तिथे क्षमता अधिक मनुष्यबळ शोषलं जावं म्हणून सरकार करणार आहे. हे सगळं मला फार गमतीशीर वाटलं. म्हणजे मुळामध्ये शेतीवरती आमच्या अतिरिक्त मनुष्य शक्तीचा भार असल्यामुळे शेतीचं उत्पन्न, शेतीची उत्पादकता ही कमी राहिलेली आहे. बिगर शेती क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण व्हावा, तिथून शेतीवरचा अतिरिक्त मनुष्यबळाचा भार कमी व्हावा आणि त्याद्वारे जे लोक शेतीमध्ये मागे राहतील त्यांचं उत्पन्न वाढावं, असं कुठलीही दृष्टी या आजच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तरी दिसत नाहीये. त्यामुळे नवले सर जे म्हणतात त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. ठीक आहे, आणि आपल्याला तोच मुद्दा ऍड्रेस करायचा होता म्हणून तर आपण आज या चर्चेमध्ये नवले सरांना आणलं. पण महिलांच्या बद्दलचा सुद्धा मुद्दा आपल्याला ऍड्रेस करायचा आहे. पण धनंजय बेडे सरांना मला विचारायचं आहे की आज जेव्हा हा अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये उद्योजकांच्या बद्दलच्या वेगवेगळ्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांची पूर्तता खरंच झाली आहे का? सध्याची जी आपली अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं त्याला खरंच बूस्टर मिळेल अशा प्रकारचं काय नेमकं मिळालं तुम्हाला? नाही, याच्यात 2 मुद्दे आहेत. म्हणजे अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे 70 मार्क आपण 7 मार्क जसे देतो आहे
त्याच्यात जे 3 मार्क जे आहेत त्याच्यामध्ये आपण एका बाजूला वन नेशन वन टॅक्स आणलेला आहे. हा तो जीएसटीच्या माध्यमातून परंतु ते असताना सुद्धा त्या जीएसटी मध्ये 5% पासून 28% पर्यंतचं असलेलं व्हेरिएशन हे सुद्धा कुठेतरी सुसूत्रता आणणं त्याच्यामध्ये आवश्यक होतं, की जे झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट राज्यांमधली कॉम्पिटिशन पूर्वी वॅट मध्ये असताना जी होती ती तफावत ती या जीएसटी मुळे दूर झाली. परंतु पॉवर टेरिफ हा एक मेजर फॅक्टर हा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी अजूनही तितकाच महत्वाचा आहे. आणि महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या 6च्या 6 रिजन मध्ये वेगळे वेगळे पॉवर टेरिफ आहेत. हा त्याच्यामुळे वन नेशन वन पॉवर टेरिफ ही एक मागणी, त्याचा जो एक मार्क आहे तो अत्यंत महत्वाचा होता. जीएसटी कौन्सिलच्या वेगवेगळ्या मीटिंग्स मध्ये दरवेळेस जे नवीन नवीन रेझोल्युशन्स आणले जातात आणि तो जो बदल केला जातोय किंवा निर्यातीच्या बाबतीमधला होत असलेला दीर्घकालीन ज्या काही आपल्याला योजना पाहिजे आहेत त्या होत नसल्यामुळे प्लॅनिंग करणं हे इंडस्ट्रीच्या दृष्टीने तसं क्रुशल होत आहे. म्हणून 3रा मार्क त्या ठिकाणी आपण नाही दिलेला. परंतु सूक्ष्म आणि स्मॉल मीडियम एमएसएमई साठी ज्या केलेल्या ज्या घोषणा आहेत किंवा त्यांच्यासाठी केलेली जी तरतूद आहे, वर्गीकरणामध्ये केलेली सुधारणा असेल किंवा अति मायक्रो इंडस्ट्रीसाठी दिलेलं जे क्रेडिट कार्ड 5 लाख रुपयापर्यंतची त्यांना दिलेली जी क्रेडिट कार्डची फॅसिलिटी आहे ही नक्कीच चांगली आहे. स्टार्टअपला जवळपास 10,000 कोटीची नवीन त्यांनी विस्तारित निधीसाठी एक स्पेशल बोर्ड स्थापन केला जाणार आहे, तो पण वेलकमिंग आहे. 9 वर्षाचा टॅक्स रिलीफ त्यांना दिलेला होता 2016 पासून, तो आता संपत होता. त्याला एक्सटेन्शन देणं आवश्यक होतं, ते पण कुठेतरी दिलेलं दिसतंय. त्याच्यामुळे ह्या 2-4 बाबीमध्ये जर आपण बघितलं तर एमएसएमई स्टार्टअप यांच्याकरता देत असतानाच महिलांसाठी विशेषतः आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी पुढील 5 वर्षामध्ये जवळपास 2 कोटी रुपयापर्यंतच मुदत कर्ज ही एक नवीन घोषणा यामध्ये लेडीजसाठी केलेली आहे. ती पण एक चांगली स्वागतार्थ बाब या बजेट मधली आपल्याला म्हणता येईल. आणि स्पेसिफिकली एक फोकस्ड एरिया जो बघायला मिळाला यामध्ये की खेळणी ही जी आहे प्ले इक्विपमेंट साठी जागतिक केंद्र बनवण्याच्या योजनेची जी घोषणा केलेली आहे, हा एक अतिशय चांगला पायंडा किंवा ट्रेंड मला वाटतं या बजेटच्या निमित्ताने आला आहे. का कुठल्या तरी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये एक फोकस्ड एरिया करून जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं, लक्ष केंद्रित केलं किंवा उद्योजकांना तिकडे आकृष्ट केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कुठलं तरी सत्ता केंद्र कुठल्या तरी एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण जगावर राज्य करू शकू अशी आपली असलेली जी ताकद आहे त्याचा वापर यामध्ये होऊ शकेल. त्याच्यामुळं हा नक्कीच एक चांगला बदल किंवा चांगली इनिशिएटिव्ह या बजेटमधून आपल्याला बघायला मिळतोय. अन्न प्रक्रिया असेल त्याच्यासाठी पण चांगल्या काही त्यांनी स्पेसिफिक दिल्या. त्याच्यामध्ये बिहारला एक 2-3 त्यांनी संस्था स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. पण ते बिहारला देणं मागे बिहारच्या विधानसभा निवडणुका खरं तर आता बरेच ही चर्चा सुरू आहे. मी येतो त्याच्याकडे, मला वाटतं आपण सगळे बोलू. मी एक मॅडम कडून कमेंट मला पाहिजे, ती घेतो आणि नंतर मग आपण बिहार आणि दिल्लीच्या इलेक्शन बजेट पण ही आहे का याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. कारण साधारणपणे इनडायरेक्टली बेनिफिट पॉलिटिक्समध्ये व्हावा असं व्हायचं, आता डायरेक्टली होते. गेल्या वेळेस आंध्राला कसा फायदा होईल याचं त्यांना फायदा दिला, आता बिहार आपल्याला दिसतंय का? कारण त्यांच्या टेकूवरच सरकार आहे. आपण बोलू त्याच्याबद्दल. पण मला मॅडमला विचारायचं आहे, कोरोनाच्या नंतर जी औद्योगिक सगळी परिस्थिती आपली निर्माण झालेली होती, या परिस्थितीत खूप अपेक्षा तुमच्या सावरताना उद्योजकांच्या होत्या या बजेटकडनं, त्या अपेक्षांची पूर्तता झाली आहे का? आता होईल असं वाटतं, कारण की कन्झम्पशन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आमचं प्रॉडक्ट सेल व्हायला कठीण जातं. आम्हाला खूप सेटबॅक आला होता कोरोना नंतर. 2 वर्षानंतर पुन्हा लोक कन्झम्पशन करायला खूप वेळ लागला आणि प्रॉडक्ट सेट करायला खूप वेळ लागला आणि पुष्कळ फॉरेन फंड्स पण आले, पण त्याचा इतका काही उपयोग झाला नाही. आपली इकॉनॉमी जरा दबकी राहिली आहे. त्यामुळे ह्या छोट्याशा गोष्टीमुळे कदाचित कन्झम्पशन वाढेल
आणि लोक आपल्या वस्तू घ्यायला लागतील. आता मी कंझ्युमर इंडस्ट्रीमध्ये आहे, तर कंझ्युमर वापरतात त्या गोष्टी मी बनवते आणि ते विकल्या गेल्या तर माझं इंडस्ट्री वाढेल, माझी फॅक्टरी चालेल जास्त. असं आता सध्या आपण ना एक्सपोर्टवर आपण कॉन्सन्ट्रेट करतोय. मी माझी फॅक्टरी एक्सपोर्टवर खूप कॉन्सन्ट्रेट करते, कारण की तिकडची जी कन्झम्पशन आहे ती इथे नव्हती. आता हळूहळू इकडे वाढेल असं माझी अपेक्षा आहे. बरं अभय सर, मला त्या पॉलिटिकल मुद्द्याकडे यायचं आहे. हे बजेट सादर करताना साधारणपणे असं वाटलं की आताच निवडणुका झाल्यात, आता सरकार आलंय आणि मग हे काही इलेक्शन बजेट असणार नाही. कारण इलेक्शन च्या आधी सुद्धा सरकारनं गेल्या वेळेस बऱ्याचदा टाळलं होतं लोकप्रिय घोषणा करणं आणि ते करणं. मग आता काही जण म्हणतायत की दिल्लीची निवडणूक काही दिवसावर आहे, काही महिन्यांवरती बिहारची निवडणूक आहे. खरंच इतक्या छोट्या राज्यांच्या साठी म्हणून देशाचं बजेट सादर केलं जाऊ शकेल का? त्याला पॉलिटिकल अँगल तुम्हाला दिसतोय का? अगदी खरं सांगायचं ना तर कुठलाही अर्थसंकल्प हे शेवटी ज्याला आपण पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतो ती पॉलिटिकल इकॉनॉमीच असते. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर इट इज हे इकॉनॉमिक स्टेटमेंट ऑफ अ पॉलिटिकल पार्टी. त्यामुळे इथे प्रश्न कसा आहे, प्रश्न हा लोकभावना आकर्षित करण्याचा आहे. आपण बघा याच्यामध्ये थोडं याचं सिक्वेन्सिंग खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे 8व्या वेतन आयोगाची घोषणा होणं, त्याच्यानंतर 8व्या वेतन आयोगाचा आता जो काही अहवाल येईल त्याच्याप्रमाणे जी काही वेतनामधली वाढ होईल ती सरकारी कर्मचारी सगळ्या स्तरावरचे जे आहेत विशेषतः आता केंद्रामध्ये होईल आणि नंतर हळूहळू ते लोन पार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यंत येतं, हे आपण अनुभवलेलं आहे. बरोबर. दिल्लीच्या निवडणुका, दिल्ली हे आमचं सत्ता केंद्र आहे. दिल्लीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं एक गठ्ठा केंद्रीकरण झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर उत्पन्न हे वाढणार आहे. ते आज नाही वाढलं तरी यथावकाश वाढेल. त्या वाढलेल्या उत्पन्नाचा सुद्धा फायदा मिळावा म्हणून एकीकडनं आम्ही एक्झम्पशन लिमिट पण वाढवलेलं आहे. म्हणजे हे अत्यंत सुविहित असं आपला जो मतदार आहे आणि विशेषतः सरकारी कर्मचारी हा जो सुसंघटित एक मोठा ताकदवार वर्ग आपल्या देशातला आहे त्याला चुचकारून ठेवणं किंवा त्याला तो आपल्याला प्रतिकूल बनू नये याची काळजी घेणं हे एकीकडे साध्य केलेलं आहे. दुसरीकडे बिहारचा म्हणजे नितीश कुमारांचा पाठिंबा हा केंद्र सरकारला सध्या आवश्यक आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर हे फार मजेशीरपणे केलेलं आहे. म्हणजे मखाना प्रकल्प, मखाना योजना बिहार करता करणं, कोसी नदीच्या एकूण व्यवस्थापनाकरता बिहार डोळ्यासमोर ठेवणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो आपल्याला पर्यटन धार्मिक किंवा सांस्कृतिक पर्यटनावरती यावेळी जे भाष्य केलेलं आहे त्याच्यामध्ये भगवान बुद्धांशी संबंधीची स्थानं आहेत. आता ही सगळी बिहारमध्ये आहेत. म्हणजे बिहार हे मुळी एकेकाळी बौद्ध धर्माचं केंद्र आणि बौद्ध विहारांचं बोलीभाषेतलं रूप बिहार झालंय. त्यामुळे राजकीय सोय जे राजकीय येत्या काळामध्ये जी समीकरणं जुळवणं आवश्यक आहे ती समीकरणं जुळवणं आणि त्याच वेळी त्याला एक आर्थिक एका अर्थाने आपण म्हणतो पेहराव चढवणं हे फार कुशलतेने केलेलं आहे. मला फक्त एकच मुद्दा इथे जो अडचणीचा वाटतो तो मी फक्त नोंदवून ठेवतो. मी नकारात्मक भूमिका घेत नाहीये. हे जे पर्यटनासंदर्भात जे भाष्य केलेलं आहे की आम्ही वैद्यकीय पर्यटनाला चालना देऊ, सांस्कृतिक पर्यटनाला चालना देऊ, धार्मिक पर्यटनाला चालना देऊ, याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं वाक्य असं आहे की यासाठी ती जी धार्मिक स्थळं किंवा ती जी पर्यटन केंद्र असतील तिथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ज्या सुविधा निर्माण करायला लागतील त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून देणं ही त्या राज्य सरकारांची गोष्ट राहील किंवा राज्य सरकारांची जबाबदारी राहील. हे खरंच चलाखीचं पाऊल आहे. कारण हल्ली भूमी संपादन करणं हे इतकं अवघड बनलेलं आहे. त्यामुळे हा खूप अत्यंत चाणाक्षपणे केलेलं हे राजकीय अर्थशास्त्राचं स्टेटमेंट आहे. बर, मला वाटतं याच्यावरती अजित नवले सर जरा जास्त परखड कमेंट करू शकतील की या बजेटला आम्ही राजकीय दृष्ट्या पाहू शकतो का? नक्कीच हे राजकीय स्टेटमेंटच असतं. प्रत्येक सरकारचं तसंच असतं. तुम्ही बघा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा वोट बँक किंवा वोट बेस काय राहिलेला आहे तर आर्थिक दृष्टिकोनातून जे परिणाम होतात त्या आधारित जी लोक याचा विचार करतात त्यांना बरोबर सवलती आणि त्यांना कॉन्सन्ट्रेट केलेलं आपल्याला दिसतंय. मात्र जो ग्रामीण विभाग आहे ज्याची मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 55% देशाची लोकसंख्या जी आजही शेती आणि शेती क्षेत्राशी संबंधित आहे
त्याच्याबद्दल मात्र पूर्ण निराशा या सगळ्या बजेटमध्ये दिसते. अभय टिळक सरांचं मी फार आभार मानेल की त्यांनी बरोबर मुद्दा लोकेट केला. मुद्दा हा आहे की तुम्ही आकडेवारीच्या भाषेत सांगणार की नाही आम्हाला. शेतीसाठी तुम्ही खूप दिलं, ग्रामीण भागासाठी खूप दिलं, हे भाषण करणं वेगळी गोष्ट आहे. मात्र आकडेवारीच्या भाषेमध्ये जर शेतीचं बजेट तुम्ही 3-3.5 लाख कोटी रुपयानं जर कमी करणार असाल आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये आकडेवारीच्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना जाणारा पैसा काढून घेणार असाल तर त्यांच्या क्रयशक्तीचं काय, त्यांनी वस्तू घेतल्या असत्या तर अर्थव्यवस्थेला चालना मिळाली नसती का, हा सरळ सवाल विचारण्याची आवश्यकता आहे. मात्र दुर्दैवानं शेती समुदायातून बोलणारी जी लोक आहेत किंवा ज्यांनी हे सगळं बोलायला पाहिजे त्यांच्यावर मर्यादा आहेत आणि त्यांना एक प्रकारे ज्याला आपण होकल पॉवर ज्यांना म्हणतो ती ग्रामीण भागाची कमी असल्यामुळे ते मुद्दे समोर येत नाही. तुमच्या चॅनलचं खूप आभार आहे की किमान तुम्ही शेती क्षेत्राच्या बद्दल काही बोलण्याची सवलत आणि ती आवश्यकता तुम्ही व्यक्त केली. आणि म्हणून नक्कीच हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. बिहारला ज्या प्रकारे दिलं गेलं, सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज महाराष्ट्रात होतात आणि सगळ्यात मोठा ऍग्रीकल्चर क्रायसिस हा महाराष्ट्र त्याचा केंद्रबिंदू आहे. त्या दृष्टिकोनातून हस्तक्षेप करण्याची आवश्यकता होती. तुम्ही बघा, मोदी साहेब आले निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस सोयाबीनला 6,000 रुपये आम्ही देऊ आणि दाणा दाणा सोयाबीनचा खरेदी करू हे सांगून गेले ना ते परवा. आज काय अवस्था आहे? गाड्याच्या गाड्या मी तुम्हाला सांगतो, रांगाच्या रांगा लागल्यात विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये सरकारी खरेदी व्हावी सोयाबीनची याच्यासाठी. मात्र ती खरेदी होत नाही. आधार भावाने सुद्धा भाव आज सोयाबीनला मिळत नाही. ही अवस्था आज आपण पाहतोय. नक्की. आणि तो आधारभूत भाव जो आहे तो मिळवताना शेतकऱ्यांना अक्षरशः म्हणजे कोणी सरकारी अधिकारी मंत्री हे बघत असतील तर त्यांनी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. 31 तारीख होती शेवटची. ही तारीख गाठण्यासाठी शेतकरी 10 दिवस रांगेमध्ये तिथं उन्हा तानाचं थंडीचं बसून होते. आपली गाडीचा नंबर कधीतरी येईल आणि त्याला एक दिवस तो सूर्य मावळत होता, उगवत होता, त्याला त्याचं मरण दिसत होतं की उद्या नाही झालं तर मग आपलं नुकसान होणार आहे. त्यामुळे ही जी अवस्था आहे ना, त्याला अर्थसंकल्पातून प्रचंड घोषणांचा पाऊस पडत असताना त्याच्यापर्यंत ते पैसे जाताना त्याला त्या आश्वासनांची पूर्तता होताना काय सहन करावं लागतं हे आपल्याला दिसतंय. आणि म्हणूनच मला खरं तर लिमे सरांना विचारायचं आहे. सर, एक प्रश्न उद्या चर्चेला जाईल, मला वाटतं त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल का? मला प्लीज सांगा, महाराष्ट्राला काय मिळालं? कारण काय होतं, विरोधक आरोप करतात आपल्या तोंडाला पानं पुसली, महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही, आणि मग सत्ताधारी एक यादी घेऊन येतात आणि मग ती इतके लाख कोटी असं सांगतात. आपण काय सांगू शकाल महाराष्ट्राला काय मिळालं? मी या बाबतीमध्ये डायरेक्ट टॅक्स या विषयाशी रिलेटेड असल्यामुळे मी याच्यावरती एवढीच एक माझी प्रतिक्रिया नोंदवीन की सगळ्यात जास्त टॅक्स कलेक्शन हे महाराष्ट्रामधनं होतं असं आपण नेहमी म्हणतो. मग ते रेल्वेचं बजेट असो किंवा फायनान्शियल बजेट असो. सो सगळ्यात जास्त जर का टॅक्स पेअर इथे असतील तर नॅचरली जेव्हा एखादी घोषणा होते एखाद्या कन्सेशनची किंवा आत्ता जसे टॅक्स स्लॅब वाढले त्याची, तर त्याचा पण बेनिफिट हा महाराष्ट्रातल्या लोकांनाच मग जास्त होणार आहे. त्यामुळे आत्ता जरी थेट कुठलेही बेनिफिट दिसत नसला तरी जे काय आता टॅक्स स्लॅबमध्ये चेंज झालेत आणि टॅक्समध्ये जे काय रक्कम वाचणार आहे प्रत्येक टॅक्स पेअरची, ही इनडायरेक्टली महाराष्ट्रातल्या लोकांची जास्त वाढेल, कारण महाराष्ट्रातच टॅक्स कलेक्शन जास्त होतं असं आत्तापर्यंतचं जे ऑब्झर्वेशन आहे. आणि जे नोंदवलं जातं की महाराष्ट्र एवढा टॅक्स देतो मंथली बेसिसवरती, मी डायरेक्ट टॅक्सबद्दल बोलतोय, इनडायरेक्ट टॅक्सबद्दल नाही, कारण इनडायरेक्ट टॅक्स सुद्धा आपण जास्तच देतो, पण तो युनिफॉर्म टॅक्स असल्यामुळे तसा काही फार फरक पडणार नाही. पण डायरेक्ट टॅक्समध्ये आपल्याकडे टॅक्स पेअर जास्त असतील तर आता त्यांना बेनिफिट मिळेल, एवढाच थेट बेनिफिट आता मला दिसतोय. मला अभय सरांना विचारायचं, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट असं म्हटलं जातं. खरं तर आपण एवढं सगळं देतो, आपल्याला मिळतं का आणि ते मिळणार आहे का आणि मिळालंय का? मी करतो का कदाचित हे माझं उत्तर कुणालाच आवडणार नाही, पण मी आपलं सांगतो. म्हणजे ह्याच्यात साधं माझं म्हणणं असं आहे की आपण आज आपली जी संघराज्याची व्यवस्था आहे, या संघराज्याच्या व्यवस्थेमध्ये सध्या आपलं जे एकूण विचार विश्व आहे त्याच्यामध्ये 2 प्रवाह मुख्य दिसत आहेत. एक जो आहे ज्याला आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतो, म्हणजे सहकारात्मक संघराज्य, आणि दुसरं जे आहे ते कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम म्हणजे स्पर्धात्मक संघराज्य व्यवस्था.
मला असं वाटतं आजचं म्हणजे मी फक्त आता हे उदाहरणादाखल घेतो आता बोलतोय की आता दावोसला जी परिषद झाली त्याच्यामध्ये ज्या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री तिथे गेले होते त्याच्यामध्ये महाराष्ट्राला आता निदान कागदोपत्री तरी म्हणजे मी कागदोपत्री अधोरेखित करतो कारण नेमकी किती गुंतवणूक येणार हे सगळं अजून अनुत्तरित आहे. पण जवळपास 15 लाख कोटींची परकीय थेट गुंतवणुकीचे इरादा पत्र महाराष्ट्राबरोबर म्हणजे महाराष्ट्र संदर्भात तयार झालेले आहेत. आता मला असं म्हणायचं आहे की जर महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या नागरीकरणाच्या दृष्टीने राज्या म्हणजे देशामधलं एक अत्यंत प्रगत राज्य जर असेल तर त्या राज्याने मग राज्य व्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक संघराज्य व्यवस्थेपेक्षा सुद्धा सहकारात्मक संघराज्य व्यवस्थेला जास्ती बळकटी देण्याच्या हेतूने निदान ह्या पद्धतीने केंद्रीय अर्थसंकल्पाकडे किंवा देशाच्या तिजोरीमध्ये आपण किती वाटा देतो त्यातला आपल्याला किती मिळतो या पद्धतीने बघू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण जर परकीय थेट गुंतवणुकीपैकी जवळपास 30% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये येते ती गुंतवणूक रिचवण्याची क्षमता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. मग तुलनेने विकासाच्या प्रक्रियेमध्ये जी मागे राज्य आहेत त्यांच्याकडे राज्यांच्या माध्यमातून जी काही सुबत्ता निर्माण होते त्यातला जो वाटा केंद्राच्या तिजोरीमध्ये जातो त्यातला थोडा अधिक वाटा तुलनेने मागास राज्यांच्याकडे जर गेला तर मला असं वाटतं महाराष्ट्राने ती भूमिका ही स्पर्धात्मक राज्यकारण म्हणजे संघराज्याच्या संदर्भामध्ये परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत जोपासावी. पण जेव्हा बाकीच्या राज्यांना मदतीचा हात देण्याचा किंवा देशाच्या तिजोरीमध्ये अधिक योगदान देण्याचा जेव्हा भाग येतो तेव्हा महाराष्ट्राने तिथे मोठ्या भावाची भूमिका घ्यावी असं मला वाटतं. मी फक्त तुमच्या आणखी एका मुद्द्याचा कारण त्या मुद्द्यावरती आपण चर्चा करावी असं मला वाटतं पण फक्त सूचन करून ठेवतो की या अर्थसंकल्पामध्ये नागरी विभागांवरती फारसं झालेलं नाहीये. एकच फक्त तिथे तरतूद आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत ती जास्ती मला वाटतं संवेदनशील आहे कारण महाराष्ट्र हे सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे. त्याच्यावरती आपण थोडं मला 2-3 मुद्दे घ्यायचे सर. मी येतो त्या मुद्द्यावर. एक मला आरोग्य पण घ्यायचं आहे कारण कोरोनाच्या नंतर आपण कोरोनाच्या काळात जे बोललो सगळं आरोग्याच्या बद्दल आपल्याला काम करणं गरजेचं आहे पण त्याची तीव्रता कमी झाल्यावर मग आपण पुन्हा त्याच्यापासून दूर गेलो का तेव्हा जे आपल्याला त्याचं महत्त्व दिसत मी तो मुद्दा आणि नागरीकरणाचा मुद्दा मला तो घ्यायचा आहे. पण मला आत्ता धनंजय सरांना विचारायचं आहे दाओसमध्ये जो दबदबा आपला सगळं दिसला देशाच्या इतर याच्यामध्ये गुजरात तर तिथं कुठं नव्हतंच असं म्हणतात पण हा दबदबा आपल्याला अबाधित ठेवायचा असेल औद्योगिकरण आपलं अधिक वेगानं पुढे न्यायचं असेल तर आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे सरकारकडून धोरणात्मकरित्या. याकरता काय आहे की दावोसमध्ये करार झालेले आपण बघतोय आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये अग्रेसर दिसतोय. आता ही गुंतवणूक एक यावेळेस खूप अपेक्षा होती. मुख्यमंत्री महोदयांनी जायच्या आधी सांगितलं होतं की प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न या गुंतवणुकीच्या माध्यमातून करणार आहोत. तसा थोडासा अन्याय उत्तर महाराष्ट्राला झालेला यामध्ये आपल्याला दिसतोय. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला अग्रेसर राहण्याकरता जर काही करायचं असेल तर जेव्हा आपण सिंगल विंडोची एक घोषणा केली गेली त्या सिंगल विंडो नंतर इज ऑफ डुईंग बिझनेसचं पोर्टल आणलं गेलं. आता त्याचं रूपांतर मैत्रीमध्ये केलेलं आहे आणि मैत्रीच्या माध्यमातून सर्व परमिशन्स ज्या आहेत या दिल्या जात आहेत. नाही दिल्या तर त्या डीम टू बी पकडल्या जाणार अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. परंतु हे करत असताना सुद्धा काही फिजिकल सबमिशन्स किंवा फिजिकल रिलेशन्स जिथं अधिकाऱ्यांच्या यायला लागतात आहेत. आता 4 दिवसापूर्वीच पर्यावरणाची पण एक एनजीटीची मोठी तरतूद त्यांनी काढून टाकलेली ही पण एक चांगली बाब आहे. परंतु ते दूर झालं पाहिजे आणि गुंतवणूकदार येण्याकरता त्यांना ज्या पद्धतीने गुजरात जरी आता दिसलं नाही पण गुजरातमध्ये जाण्याचा ओघ कमी नाहीये. सर एक फक्त मी त्याच्यात तुम्हाला हे करतो काय होतं आपण आणतो बाहेरून आणि मग इथून ते तिकडे जातात आणि मग इथं असं दिसतं की ते आपल्याकडचे खेचून घेतात त्याच्यावर राजकारण होत असतं पण खरोखरच आपण कमी पडतोय का तिथं. त्याला तेच सांगतोय मी की आपल्या अधिकार किंवा जे ब्युरोक्रॅट्स मधून जे आपल्याला जो सपोर्ट पाहिजे किंवा पॉलिटिकली विलिंगली आपल्याला जो ज्या पद्धतीने पाठिंबा असायला पाहिजे. एखादा उद्योग आल्यानंतर त्याच्या मागे फक्त टॅक्स कर रचनाच ही नाही तर त्या शहराची त्या गावाची पूर्ण इकॉनॉमी बदलून जाते आणि त्या बदलणाऱ्या इकॉनॉमीसाठी जर त्याला तेवढं पाठपुरावा त्याला जर पाठबळ दिलं तर नक्कीच तो कशाला दुसऱ्या राज्यात जाईल ना. तिथं त्याचा फर्स्ट फेज असेल सेकंड फेज असेल तिसरा फेज हे एक्सपान्शन तिथंच करू शकतील.
तर त्याला उपलब्ध ती जागा, आज जागेचे रेट प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. इतर राज्यांमध्ये 1 रुपयानी जागा दिल्या जातीये, काही ठिकाणी फुकट जागा दिल्या जाते इंडस्ट्रीजला. तर त्या जर आपण कुठेतरी पॅरामीटर्स किंवा इतर ठिकाणी जर आपली योजना राबवल्या जाते, आपले कायदे जर फॉलो केले जात आहेत इतर राज्यांमध्ये, तर त्यांचे पण काही कायदे आपण फॉलो करू शकतो का? हा महत्वाचा मुद्दा जर आपण या ठिकाणी बघितला तर मला वाटतं येणारा ओघ अजून वाढेल आणि असलेला ओघ बाहेर जाणार नाही. ही त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही इतरही काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता खूप कडक भूमिका घेतलेली की उद्योगाला कुठलाही त्रास सहन केला जाणार नाही. तर ती नक्कीच चांगली खंडणीसारखा विषय असेल, आरटीआयच्या माध्यमातून काही त्रास देण्याचे विषय असतील, माथाडीचे काही विषय असतील, याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रशासनाने ऍक्टिव्हली प्रोऍक्टिव्हली संघटनांशी असेल किंवा उद्योजकांशी वेळोवेळी जर आपण हे केले तर नक्कीच त्यांना सुद्धा कुठेतरी बरोबर. एक आणि मग रिलीफ खऱ्या अर्थानं मिळेल. आपला जो दबदबा आहे तो कायम राहू शकतो. कायम मला राहण्यासाठी मला मदत सुनीता होईल. मॅडमला विचारायचं आहे, इथला जो कन्झ्युमर आहे त्याला आज बजेटच्या माध्यमातून काही गोष्टींमध्ये खऱ्या अर्थानं सवलत देण्याचा, स्वस्त गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला. विशेषतः त्याच्यामध्ये मोबाईल आहे किंवा इलेक्ट्रिक व्हेकलच्या संदर्भात सुद्धा काही निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्याच्यावरचा टॅक्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं औषधं जी आहेत, जीवनरक्षक औषधं आहेत, त्याच्यावरचा सुद्धा टॅक्स काढलेला गेलेला आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कंझ्युमरच्या दृष्टीनं आज ते किती महत्त्वाचं ठरलं? ते महत्वाचं आहे, पण नुसते टॅक्स काढून आणि पैसे देऊन होत नाही. इंडस्ट्रीला काय पाहिजे ते पहिले बघावं लागतं. वीज पाहिजे, पाण्याचा पुरवठा पाहिजे आणि सिंगल विंडो क्लिअरन्स आपण जे म्हणतो ना, ते खरोखरी इम्प्लिमेंट झालं पाहिजे. तसं होत नाहीये, खूपच पेपरवर्क असतं. आणि जे बँक लोन्स जे गव्हर्नमेंट सँक्शन करतं ना, ते खरोखर मिळायला पाहिजे. ते इम्प्लिमेंटेशनवर सगळं आहे. सध्या सगळं बरोबर दिसतंय, सध्या सगळं चांगलं दिसतंय, पण ते अक्षरशः इम्प्लिमेंट केल्यावरच आपल्याला फायदा होईल. सध्या आपण काही सांगू शकत नाही. आणि खरं बोलतायत, इकडच्या इंडस्ट्रीज गुजरातला जात आहेत कारण की त्यांना तिकडे सवलती मिळत आहेत, त्यांना तिकडे पाणी मिळतंय, त्यांना तिकडे वीज मिळते, त्यांना तिकडे सगळं जे पाहिजे ते मिळते, सिंगल विंडो क्लिअरन्स मिळतोय, जे महाराष्ट्रात त्यांना डिफिकल्ट जाते, त्यामुळे ते जात आहेत. आमचे किती को इंडस्ट्रीज पण गेलेले आहेत. त्यामुळे मी ग्राउंड लेवलवर सांगते की महाराष्ट्राने जरा बकअप करायला पाहिजे, महाराष्ट्राने जरा प्रोऍक्टिव्ह राहायला पाहिजे. आणि इंटरमिडिएट जसं आयएमसी आहे, इंटरमिडिएटरी बिटवीन द इंडस्ट्री अँड द गव्हर्नमेंट, ते रिप्रेझेंटेशन व्हायला पाहिजेत. फिकी आहे, सीआयआय आहे, तसं महाराष्ट्रामध्ये आयएमसी आहे. तर आयएमसीच्या माध्यमातून आपण गव्हर्नमेंटला पुष्कळ सुचवतो आणि पुष्कळ सांगतो आणि गव्हर्नमेंट ऑफिसर आमच्याकडे येतात आणि लोकांचे डिफिकल्टी सॉल्व्ह करतात. तर अशा एपेक्स बॉडीमध्ये तुम्ही मेंबरशिप घेऊन तुमचा मुद्दा मांडायलाच पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुजरातच्या दादागिरीला बळी नाही पडलं पाहिजे. हां, प्लीज सर. या बाबतीत थोडंसं एक माझेही विचार मी मांडतो की MSMEचा जो वाटा आहे तो, असं म्हणून मला एक्झॅक्ट आकडा माहिती आठवत नाही आहे, पण 50 ते 55% MSMEचा वाटा हा सगळा त्या आपल्या GDPमध्ये येतो. परंतु आजही एक विदारक नक्की सत्य आहे की जी महाराष्ट्रामध्ये हा विषय आत्ता सेंट्रल बजेटचा आहे, पण जे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण शेवटी हे सगळं रेव्हेन्यूशी रिलेटेड असल्यामुळे, तर इंडस्ट्रीमधले जे बेसिक प्रश्न जे आहेत, उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी, रस्ते, आजही कितीतरी इंडस्ट्रियल एरियामध्ये गेल्यानंतर तिथल्या रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर इतकी ती बिकट असते. सो याच्यावरती MSMEला जर आपल्याला बूस्टअप करायचं असेल तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जी आता इथे चर्चा झाली आणि जे मुद्दे मांडले गेले हे अतिशय रास्त आहेत, ते जर मिळाले आणि सिंगल विंडो जर परमिशन्स झालं. आत्ताच एका पॅनलिस्टने उल्लेख केला की माथाडींचा, अजूनही काही ठिकाणी हे प्रश्न अगदी ज्वलंत आहेत आणि बेसिक गोष्टींसाठी सुद्धा इंडस्ट्रियलिस्टला धडपड करायला लागते. तर याच्यावरती जर फोकस केलं गेलं तर आपलंच नक्कीच आर्थिक हातभार सुधारायला एक वाव आहे आणि नक्की सुधारणा होऊ शकेल असं मलाही वाटतं. नक्कीच. आपण मोठे भाऊ आहोत, आपण मोठे भाऊ म्हणूनच जगलं पाहिजे. त्याचं मन मोठं तर निश्चित आपण केलेलं आहे, आतापर्यंत दिशाही दिलेली आहे, पण आपलं मोठेपण कायम सुद्धा राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती सुद्धा असणं गरजेचं आहे. ती दाखवली जाईल पुढच्या काळात अशी आशा करूया. आणि